यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण इन्क्लूड केलेले आहेत। सर्वांचंच या ठिकाणी नामोल्लेख करणं कदाचित वेळेअभावी शक्य होणार नाही, पण तरीसुद्धा यामध्ये पाणी व्यवस्थापन आणि सूक्ष्म सिंचन, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि जमीन संसाधन विकास, हवामान अनुकूल बहुपीक पद्धतीचा वापर, मूल्य साखळी विकास आणि काढणी पश्चात पायाभूत सुविधा, उपजीविका विविधीकरण आणि संलग्न उपक्रम, संस्थात्मक बळकटीकरण आणि क्षमता बांधणी, संशोधन नवोपक्रम आणि प्रायोगिक प्रात्यक्षिके, ज्ञान संशोधन व नवोन्मेष, त्याचप्रमाणे प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगवेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन, क्रॉप कव्हर, मल्चिंग पेपर, गोडाऊन्स, त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज, पिकासाठी बॅगेज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी 1,90,000 कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतं, त्या धर्तीवर विचार केला दर वर्षाला, तर दर वर्षाला 5 ते 7% या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते। एकीकडे राज्य सरकार शेती नैसर्गिक शेती करावं किंवा ऑर्गॅनिक शेती करावी अशा प्रकारचा आग्रह धरत असताना, दुसरीकडे मात्र रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे या संदर्भातलं ऑर्गॅनिक शेती संदर्भात किंवा नैसर्गिक शेती संदर्भामध्ये जी औषधं आणि बी बियाणं आहेत त्यासाठी आपण अनुदान या ठिकाणी सुरू करतो आहोत। मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली होती की आपण शेतीसाठी आपण जे काही स्लरी किंवा या ठिकाणी मूत्र तयार करतो, जे काही शेतकरी तयार करतात त्यावर त्यांना अनुदान देणं आवश्यक आहे। तोपर्यंत त्यांना प्रोत्साहन मिळणार नाही, तोपर्यंत सेंद्रिय शेती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात सुरू होणार नाही। आणि मग त्या धर्तीवर अजितदादांनी लगेच सांगितलं की देशी गायीच्या संदर्भामध्ये हा निर्णय या ठिकाणी योग्य पद्धतीने राबवण्यात यावा। आणि म्हणून पुण्याला देशी गायीचं संशोधन प्रशिक्षण या संदर्भात मी गेलो असता त्याच ठिकाणी माननीय कृषी आयुक्त मांढरे साहेब यांना सूचना गेल्या आणि त्या दृष्टिकोनातून ताबडतोब स्कीम तयार करून या स्कीममध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या खतांसाठी आणि औषधांसाठी या ठिकाणी अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे।